नमस्कार मंडळी, चित्रपट व्याख्याती या चॅनलवर तुमचं स्वागत आहे. आज आपण इडली कढाई या साऊथच्या चित्रपटाचं एक्सप्लेनेशन करणार आहोत. चला तर मग जास्त वेळ न दवडता व्हिडिओला सुरुवात करूया. चित्रपटाच्या सुरुवातीला शिवपुरम गाव दाखवलं जातं. शिवा इथे कित्येक वर्षांपासून आपल्या इडलीची दुकान चालवत आहे. तो सकाळी 3 वाजता येऊन इडलीचं पीठ हाताने पिसायला सुरुवात करतो. शिवाचा यामध्ये तासोनतास वेळ जातो. कधी-कधी तो आपल्या मुलाला मुरगनला देखील सोबत आणतो. शिवाच्या हाताने बनवलेल्या इडलीचं नाव आसपासच्या गावांमध्ये आणि शहरांमध्ये प्रसिद्ध होतं. रोज शिवाच्या दुकानावर इडली खायला लोकांची गर्दी लागली होती. पण सगळ्यात आधी शिवाचा मित्र अरुमुगम दररोज येऊन शिवाची इडली चाखत असे. शिवाचे वडील फ्रीडम फायटर होते. ते गांधीजींच्या अहिंसेच्या तत्त्वाचं पालन करत होते. आज शिवा देखील त्याच विचारांना अनुसरतो. तो आपल्या दुकानाच्या भिंतीवरही अहिंसेच्या तत्त्वांचा संदेश लिहितो, जेणेकरून त्याचे ग्राहकही अहिंसेचं पालन करतील. शिवा ना स्वतः कधी कोणाशी लढत असे, ना तो दुसऱ्याला लढू देत असे. या त्याच्या बिहेवियरमुळे शिवाचा आदर सगळेच जण करायचे. शिवाच्या इडलीसोबतच त्याचे नावही आसपासच्या गावामध्ये प्रसिद्ध होते. अशा प्रकारे काही वर्ष गेल्यानंतर मुरगन मोठा झाला. मुरगन लहानपणापासूनच आपल्या वडिलांसोबत दुकानात काम करत होता. त्याला केटरिंगचं कामही आवडायचं. मुरगन अभ्यासासोबतच जेवण तयार करण्यातही मदत करायचा. मग एक दिवस मुरगन आपल्या वडिलांना इलेक्ट्रिक ग्राइंडर आणून देतो, जेणेकरून त्यांना थोडा आराम मिळेल. शिवाला इडली बनवण्यासाठी रोज सकाळी 3 वाजता उठून 2-3 तास हाताने पीठ पिसावं लागायचं. मुरगनने ग्राइंडर आणून दिल्यामुळे त्याचं काम थोडं सोपं होईल. शिवा मशीन पाहून आनंदित झाला नाही, पण तरीही ग्राइंडरने पीठ पिसून इडली बनवतो आणि चाखून पाहतो. मशीनने पिसलेलं पीठ हाताने पिसलेल्या पिठापेक्षा हाताने पिसलेल्या पिठापेक्षा चविष्ट नव्हतं. शिवाला ही इडली आवडली नाही. शिवाला वाटतं की जेव्हा तो स्वतःच्या हाताने पीठ पिसतो, त्यात त्याचं प्रेम मिसळतं आणि तेच इडलीला इतकं टेस्टी बनवतं. परंतु ग्राइंडरमध्ये ती कधीही चव येणार नाही. मुरगनला आपल्या वडिलांच्या या गोष्टी समजत नाही. मुरगनला वाटतं की शिवा मशीन घेण्यास तयार नाही. शिवाला आपल्या जुन्या पद्धतीनुसारच जायचं आहे. त्याला कधीच मॉडर्न व्हायचं नाही. पण मुरगन त्याच्यापासून वेगळा आहे. त्याला नवीन तंत्रज्ञान स्वीकारायचं आहे आणि शहरात जाऊन पैसे कमवायचे आहेत. मुरगन शहरात आपल्या वडिलांच्या इडली शॉपचं फ्रँचायझी उघडू इच्छितो आणि त्यासाठी त्याला सहजतेने इन्व्हेस्टर मिळतील. पण जेव्हा मुरगनने शिवाला सांगितलं की तो शहरात त्यांच्या नावाची दुकान सुरू करणार आहे, जिथे शिवाला इडली बनवावी लागणार नाही, कूक बनवेल, तेव्हा शिवाने स्पष्ट नकार दिला. शिवाला इडली बनवणं त्याच्या आईने शिकवलं आहे आणि तो चवीसह कधीही समझोता करणार नाही. कोण जाणे, कुकने बनवलेली इडली इतकी स्वादिष्ट असेल किंवा नसेल, आणि जर ती इडली स्वादिष्ट निघाली नाही, तर शिवाचं नाव खराब होईल. पण मुरगन समजावतो की इडली आजही तितक्या किमतीत विकली जाते जितकी पूर्वी होती. अशा प्रकारे ते कधीही श्रीमंत होऊ शकणार नाही. मुरगन शिवासारख्या लहान गावात राहू इच्छित नाही. त्याला श्रीमंत व्हायचं आहे. त्यावर शिवा मुरगनला शहरात दुकान सुरू करण्यास होकार देतो. फक्त मुरगन त्या दुकानात त्याचं नाव घेऊ शकत नाही. शिवाला लोकांना इडली खायला देणं खूप आवडतं, म्हणून त्याला पैशाची फारशी काळजी नाही. बाप मुलांची विचारसरणी खूप जास्त वेगळी होती. मुरगन आपले स्वप्न पूर्ण करण्यासाठी मद्रासकडे निघतो. त्याचवेळी शिवा मुरगनला सांगतो की जर त्याचा मृत्यू झाला, तर त्याची आत्मा त्याच दुकानाच्या आसपास राहील, जेणेकरून मुरगन शहरात जाऊन त्यांना आणि त्याच्या दुकानाला विसरू नये. मुरगन आपल्या वडिलांवर खूप नाराज होता आणि नंतर कधीही परत गावात आला नाही. मुरगनने आपले शिक्षण पूर्ण केलं आणि नंतर शिष्यवृत्ती घेऊन बँकॉकला गेला. तिथे मुरगन विष्णुवर्धनसाठी सुपरवायझर म्हणून काम करू लागला. मुरगनमुळे त्यांचा व्यवसाय वाढत होता आणि मुरगनचा स्वभाव व वर्तनामुळे सर्वांना तो आवडू लागला. इथपर्यंत की विष्णुवर्धनची मुलगी मीनासुद्धा मुरगनवर प्रेम करू लागली आणि ती त्याच्याशी लग्न करायला इच्छित होती. मुरगनला मीनावर प्रेम नव्हतं, पण या लग्नामुळे सर्वजण खुश होते. विष्णुवर्धनला देखील मुरगन हा एक चांगला मुलगा वाटत होता आणि तो त्याला आपल्या मुलासारखं मानत होता. मुरगन जर त्याचा जावई झाला तर त्याच्या व्यवसायालाही फायदा होईल. विष्णुवर्धनाचा एक मुलगा अश्विन आहे. अश्विन अमीर बाप की बिगड़ी हुई औलाद आहे. तो नेहमी पैसे उडवतो, आराम करतो आणि लोकांना मारत पेटत असतो. अश्विनने अनेक वेळा बिझनेसमध्येही अडचणी निर्माण केल्या आहेत, ज्यांना मुरगन सांभाळायला लागतो. त्यामुळे विष्णुवर्धन अश्विनवर नेहमीच रागवलेले असतात आणि त्याची मुरगनसोबत तुलना करून मुरगनसारखे होण्यास सांगतात. या कंपॅरिझनमुळे अश्विन मुरगनवर द्वेष करू लागतो. अश्विनला वाटायचं की मुरगनच विष्णुवर्धनाचा मुलगा आहे. पण अश्विन मुरगनचं काहीही करू शकणार नव्हता, कारण आता त्याची स्वतःची बहीण मुरगनशी लग्न करणार होती. त्यामुळे अश्विन मुरगनला अधिकच द्वेष करायला लागतो. अश्विन फक्त टोमणे मारत आणि वाईट बोलत मुरगनला नीच दाखवत असतो. पण मुरगन कधीच अश्विनला उलट उत्तर देत नाही. तो विष्णुवर्धनाच्या कुटुंबाचा आदर करतो. मग मुरगन आपल्या पालकांना कॉल करतो आणि त्यांना आपल्या लग्नाबद्दल सांगतो.
जेणेकरून त्यांना बँकॉकला बोलावता येईल. मुर्गनच्या पालकांना या लग्नामुळे खूप आनंद झाला. पण आता ते खूप म्हातारे झाले होते. त्यांच्यासाठी बँकॉक फ्लाईटने जाणं शक्य नव्हतं. त्यामुळे शिवा मुर्गनला सांगतो की त्याने लग्न गावात येऊन करावं. पण मुर्गन एका करोडपतीच्या मुलीशी लग्न करणार आहे. त्याचे पाहुणेही खूप श्रीमंत असतील. त्यामुळे हे लग्न गावात करता येणार नाही. मुर्गनने आपल्या पालकांना काहीही न सांगता कॉल कट केला. आजही मुर्गनला आपल्या पॅरेंटच्या समस्यांविषयी काहीच माहिती नव्हती. मग तो अश्विनकडे गेला. अश्विन तेव्हा बॉक्सिंग करत होता. त्याने मुर्गनला बॉक्सिंगसाठी आमंत्रित केलं आणि ट्रेनिंगच्या बहाण्याने मुर्गनची पिटाई केली. मुर्गन आता समजला होता, पण तो काहीही न सांगता तिकडे निघून गेला. पुढच्या दिवशी अश्विन काही मुलांना मारणार होता, कारण ते मुलं अश्विनचे पैसे परत करत नव्हते. त्याचवेळी मुर्गन येऊन अश्विनला शांत करतो आणि त्यानंतर अश्विनचा मुर्गनवर असलेला द्वेष कमी होतो. पुढच्या दिवशी जेव्हा विष्णुवर्धनाच्या कुटुंबाची पार्टी चालू होती, तेव्हा मुर्गनला त्याच्या आईचा कॉल येतो. ती सांगते की शिवा आता या जगात नाही. त्यांचा मृत्यू झाला आहे. मुर्गन ही बातमी विष्णुवर्धनला सांगतो. विष्णुवर्धनने आधीच त्याच्या लग्नाची तारीख ठरवली होती. त्यामुळे लग्न लवकरच होणार आहे. पण अशा परिस्थितीत मुर्गनचं आपल्या वडिलांकडे जाणं आवश्यक होतं. त्यामुळे विष्णुवर्धन मुर्गनला गावात पाठवतो. पण लग्नासाठी लवकर परत यायला सांगतो. तर लग्नाला उशीर झाला तर विष्णुवर्धनची समाजात बदनामी होईल, कारण तो बँकॉकमधील सर्वात श्रीमंत व्यक्तींमध्ये येतो. मीना अशा परिस्थितीत मुर्गनला थांबवत नाही. ती मुर्गनसोबत रामराजनला गार्ड म्हणून पाठवते. मुर्गन गावात आल्यावर खूप दुःखी होता, कारण तो इतके वर्ष आपल्या पालकांना वेळ देऊ शकलाच नाही आणि आता कधीच आपल्या वडिलांना भेटू शकणार नाही. गावात पोहोचताच मुर्गनला आपल्या वडिलांच्या इडलीची दुकान बंद दिसली. शिवा नेहमी आपलं दुकान उघडं ठेवायचं, पण आज दुकान बंद होतं. मग मुर्गनने आपल्या वडिलांचं अंतिम संस्कार केलं. ज्या दिवशी शिवाचा मृत्यू झाला, त्याच दिवशी त्यांच्या गायीने एक बछड्याला जन्म दिला. या कोइन्सिडन्सला पाहून गावातील लोकांनी असा विचार केला की शिवा या बछड्याच्या रूपात पुन्हा परत आला आहे. मुर्गनची आई देखील त्या बछड्याकडे आपल्या पतीसारखं पाहत होती आणि बछड्याचे नाव शिवम ठेवून ती रडू लागली. दुसरीकडे रामराजन सुद्धा आता आपल्या गावात येऊन खूप दुःखी होता. रामराजनची पत्नी आणि मुलं त्यांना पाहून आनंदित होती. पण रामराजनची आई इतकी वृद्ध झाली होती की ती कोणालाही ओळखत नव्हती. मग मीना फोन करते. मीना मुर्गनविषयी विचारपूस करून आपल्या लग्नाच्या तयारीबद्दल सांगते. मीनाने शॉपिंग सुरू केली आहे आणि मुर्गनला देखील ती लवकरात लवकर परत बोलावते. जेव्हा मुर्गन घरी गेला, तेव्हा त्याच्या आईला दुःखी पाहून त्याला खूप वाईट वाटलं. मुर्गन तिला शिवाच्या इडलीच्या दुकानावर घेऊन गेला. आई दुकानात शिवाच्या आठवणींमध्ये रडू लागली, कारण दुकानातील प्रत्येक गोष्टीत शिवाच्या स्मृती जिवंत होत्या. आई खूप रडली आणि नंतर घरी परतली. पुढच्या दिवशी मुर्गन उठल्यावर त्याला कळतं की त्याची आई ही मृत्यू पावली आहे. शिवाशिवाय ती एक दिवसही जिवंत राहू शकली नाही. मुर्गनचे दोन्ही पालक मृत्यू झाले होते. त्यामुळे त्याला खूप दुःख झालं. पण मीना आजही मुर्गनला परत बँकॉक यांना सांगत होती. त्यावेळी मुर्गन काही दिवसांचा वेळ मागतो, जेणेकरून तो आपल्या पालकांच्या आठवणींसोबत काही दिवस राहू शकेल. पुढच्या दिवशी कायल मुर्गनच्या घरी येते आणि सारं काम सुरू करते. मुर्गन आणि कायल लहानपणापासून चांगले मित्र होते. जेव्हा मुर्गन इथे नव्हता, तेव्हा कायलच मुर्गनच्या पालकांची काळजी घेत होती. सध्या मुर्गन कायलला जाण्यास सांगतो, पण कायल जात नाही. मुर्गनच्या आईने मृत्यूपूर्वी कायलला मुर्गनची काळजी घेण्यास सांगितलं होतं आणि कायल आताही त्या सूचनांचे पालन करत होती. खरं तर कायल आणि मुर्गन लहानपणापासून एकमेकांवर प्रेम करत होते. आता मुर्गन तो विसरला होता, पण कायलला सर्व काही आठवत होतं. काही दिवसानंतर मुर्गन परत बँकॉकला जात नव्हता. त्यामुळे मीना राजरामनला कॉल करून मुर्गनला परत आणण्यास सांगते. मीना कुठेतरी समजली होती की मुर्गनला परत आणणे कठीण होणार आहे, कारण मुर्गन आपल्या पालकांच्या मृत्यूपासून खूप जास्त अस्वस्थ आहे. दरम्यान मुर्गन आता त्या इडलीच्या दुकानाला विकून परत जाण्याचा विचार करत होता. मारी दुकान सस्त्या किमतीत खरेदी करणार होता, जरी त्याची खरी किंमत जास्त होती. पण मुर्गनला बँकॉकला जावं लागणार होतं, त्यामुळे तो दुकान पटकन निघू इच्छित होता. त्यानंतर त्या रात्री मुर्गनला शिवाचं स्वप्न येतं. शिवा त्यांच्या कुलदेवतांच्या दर्शनावर होते. मग मुर्गनला आपल्या वडिलांच्या सर्व गोष्टी आठवतात, त्यांचे मूल्य आणि संस्कार. मुर्गनला जाणवतं की आतापर्यंत त्याने शिवासाठी काहीच केलं नाही आणि आता जेव्हा शिवा या जगात नाही, तेव्हा तो त्याचं दुकानही नष्ट करू पाहतो आहे. या स्वप्नानंतर मुर्गन ठरवतो की तो दुकान विकणार नाही. तो आपल्या वडिलांच्या स्वप्नाला पूर्ण करेल. म्हणजे मुर्गन आता त्या इडलीच्या दुकानाला चालवणार आहे, पैशासाठी नव्हे तर आपल्या सॅटिस्फॅक्शनसाठी. जेव्हा कायलला कळलं की मुर्गन दुकान विकणार आहे, तेव्हा कायल त्याला खूप सुनावते. पण आता मुर्गन दुकान विकणार नाही हे समजल्यावर कायलसुद्धा खूप खुश झाली. दुसरीकडे विष्णुवर्धनने आता हे लग्न तोडण्याचा विचार केला होता. मग मीना राजरामनला कॉल करून परिस्थिती विचारते. राजरामन मीनाला सांगतो की मुर्गन आता दुकान विकणार नाही आणि तो परतही येणार नाही. त्यावर मीना रागवून मुर्गनला कॉल करून बोलावते आणि दुकान पटकन विकण्यास सांगते. पण मुर्गनला आता 7 महिने वेळ हवा होता, त्यामुळे तो लगेचच परत जाऊ शकणार नव्हता.
मीना रागात म्हणते की लग्न आणखी काही दिवस जर पुढं ढकललं तर तिच्या कुटुंबाची खूप बदनामी होईल. मग मीना मुर्गनच्या वडिलांविषयी काही चुकीचं बोलू लागते. तेव्हा मुर्गन तिला चेतावणी देतो. याच दरम्यान अश्विन फोन करून मुर्गनला त्याची अवकात लक्षात आणून देतो की तो त्यांच्या घरचा नोकर आहे. तो मीनाशी असं उद्धटपणे बोलू शकत नाही आणि हे लग्नही तोडू शकत नाही. मुर्गनला याचा काही फरक पडत नाही. तो पुढच्या दिवशी दुकान साफ करायला सुरुवात करतो, जेणेकरून स्वतः काम करायलाच तो सुरुवात करू शकेल. मुर्गन राजरामनला एकट्याने परत बँकॉकला जाण्यास सांगतो. पण आता राजरामन सुद्धा परत जाणार नाही, कारण त्याची आई त्याला ओळखू शकली नव्हती. त्यामुळे तो आपल्या पत्नी आणि मुलांपासून दूर राहू इच्छित नाही. मग मुर्गन दुकानात हाताने पीठ पिसण्याचा प्रयत्न करतो. पण काही वेळातच मुर्गन खूप थकतो. कायल त्याला मदत करायची इच्छित होती, पण ती देखील पीठ पिसू शकली नाही. दुसऱ्या दिवशी मुर्गन आपल्या वडिलांप्रमाणेच सकाळी 3 वाजता उठतो, अंघोळ करतो आणि दुकानात जाऊन पुन्हा पीठ पिसायला सुरुवात करतो. मुर्गनचे पीठ अजूनही जाडसरच राहत होते. त्यामुळे पीठ पिसायला शिकायला त्याला अनेक दिवस लागले. नंतर जेव्हा इडली तयार होते आणि शिवाचा मित्र अरुमुगम इडली खायला येतो, तर ती इडली इतकी स्वादिष्ट बनलेली नव्हती. तरीही अरुमुगम मुर्गनच्या प्रयत्नांचे कौतुक करतो. मुर्गन कितीतरी प्रयत्न करतो, तरीही तो शिवासारखी इडली बनू शकत नाही. लोक जवळच्या दुकानातून इडली खायला जातात, पण मुर्गनच्या दुकानावर येत नाही. जेव्हा मारी मुर्गनला नीच दाखवण्याचा प्रयत्न करतो आणि म्हणतो त्याने शिवाचं नाव खराब केलं आहे, त्याने इडली बनवू नये. कायल त्या गोष्टी ऐकत राहते आणि मुर्गनला हार मानू नये असं सांगते. मग मुर्गन आपल्या कुलदेवतांकडे जाऊन मार्गदर्शन मागतो. त्याच रात्री स्वप्नात शिवा त्याला दिसतो. शिवा मुर्गनला सांगतो की लोकांच्या मतांवर लक्ष देऊ नकोस आणि इडली प्रेमाने बनव. इडली लोकांना खायला देण्याच्या हेतूने बनव. सेल्फलेसली इडली बनवल्यामुळे मुर्गनच्या इडलीतही स्वाद येतो. स्वप्न पाहिल्यानंतर उठल्यावर त्याच्या पुढे तोच गायचा बछडा शिवम उभा असतो. आता मुर्गनला शिवममध्ये आपले वडील दिसायला लागतात. मुर्गन आज अगदी आपल्या वडिलांप्रमाणे तयार होऊन दुकानावर जातो, इडली बनवतो. त्याची इडली शिवासारखीच चविष्ट बनली आणि सर्व लोक खूप आनंदी झाले. पण त्याचवेळी अश्विन परत येऊन मुर्गनला घेऊन जाण्यास येतो आणि मुर्गनला मारायला लागतो. मुर्गन काहीच करत नाही. पण जेव्हा अश्विन मुर्गनच्या वडिलांविषयी काही वाईट साईड बोलतो, तेव्हा मुर्गन त्याची जोरदार पिटाई करतो. इतकी की अश्विनला हॉस्पिटलमध्ये नेणं भाग पडतं. आता मीना आणि विष्णुवर्धनही भारतात येतात. विष्णुवर्धन मुर्गनला गाव सोडून दूर जाण्यास सांगतो, कारण अश्विन ठीक झाल्यावर मुर्गनला मारायला येईल. पण मुर्गन आपल्या वडिलांच्या दुकानाला सोडून जाणार नाही. मुर्गनला अश्विनला मारल्याचं दुःख होतं, कारण त्याचे वडील नॉन व्हायलन्सला पाठिंबा देत होते. मुर्गननेही लढाई करणं योग्य नाही. मुर्गनलाही अहिंसेचं तत्त्व स्वीकारायचं होतं. मुर्गनने नॉन व्हायलन्स स्वीकारली आणि परत दुकानात काम सुरू केलं. लोकांनी मुर्गनच्या दुकानावर येणं सुरू केलं आणि त्याचाही आदर करू लागले. मुर्गनने आपल्या वडिलांसोबतच स्वतःसाठीही आदर मिळवला. या सगळ्यात कायल नेहमी मुर्गनच्या सोबत होती. कायल मुर्गनला आपलं प्रेमही सांगते आणि मुर्गनसुद्धा आता कायलवर प्रेम करू लागतो. आता अश्विन पूर्णपणे ठीक झाला होता. अश्विन पुन्हा मुर्गनला मारायला येतो, पण आज मुर्गन लढाई करत नाही आणि फक्त अश्विनकडून मार खातो. मग अश्विन मुर्गनला जंगलात घेऊन जातो. विष्णुवर्धनही तिथे येतो आणि तो आपल्या मुलाला लढाई थांबवायला सांगतो. पण अश्विनचा राग इतका होता की त्याने मुर्गनवर गोळी घातली. मीना त्यावेळी मंदिरात होती आणि तिला मुर्गनविषयी माहिती नव्हती. मुर्गन गायब झाल्यानंतर राजरामन मीना याला किडनॅप करते आणि गावकरी विष्णुवर्धनकडे प्रश्न विचारायला लागतात. पण विष्णुवर्धन मुर्गनविषयी काहीच सांगत नाही. त्यामुळे गावकरी स्वतःच मुर्गनला जवळच्या जंगलात शोधायला लागतात. गावकऱ्यांनी मुर्गनला शोधून त्याला तातडीने हॉस्पिटलमध्ये भरती केलं. मुर्गन जिवंत होता. गावकरी आता अश्विनला मारण्याचा विचार करत होते. मुर्गन शुद्धीत आल्यावर तो पोलिसांना अटॅकरचं नाव सांगत नाही. मुर्गन खोटं बोलतो की त्याने गोळी मारणाऱ्याला पाहिलंच नाही, कारण त्याला पुढे अजून लढाई करायची नव्हती. मुर्गन लढाई करू इच्छित नसल्यामुळे राजरामन देखील मीनाला सोडतो. मीना थेट आपल्या वडिलांकडे प्रश्न विचारायला जाते की मुर्गनला कोणी गोळी मारली, पण विष्णुवर्धन काहीच सांगत नाही. हॉस्पिटलमधून घरी परत आल्यावर मुर्गन कायलला लग्नासाठी प्रपोज करतो आणि हे दोघं आनंदाने राहायला लागतात. मीना देखील मुर्गनला गोळी मारणाऱ्या व्यक्तीबद्दल विचारते, पण मुर्गन तिला काहीच सांगत नाही. उलट तो मीनाला परत बँकॉकला जाण्यास सांगतो. विष्णुवर्धन देखील आता परत जाण्याचा विचार करत होता, पण अश्विनचा राग अजूनही शांत झाला नव्हता. तो मुर्गनला इडलीच्या दुकानापासून दूर ठेवू इच्छित होता. त्यामुळे अश्विनने दुकानाला आग लावली. मुर्गन दुकान जळताना पाहून खूप दुःखी होतो, पण तो आजही हिंसा करत नाही. तेव्हा मीना समजते की मुर्गनला मारायला येणारा व्यक्ती अश्विनच होता. ती आपल्या वडिलांवर आणि अश्विनवर खूप संताप व्यक्त करते. मीना अश्विनला मारायला आलेली होती. त्याचवेळी विष्णुवर्धनला जाणवतं की त्याने अश्विनला खूप आधीच मारपीट करण्यापासून रोखायला हवं होतं. पण आज विष्णुवर्धन स्वतःच अश्विनला मारपीट करतो आणि त्याला मुर्गनच्या दुकानावर माफी मागायला नेतो.
मुरुगन सर्व काही विसरून अश्विनला माफ करतो आणि याबरोबरच या चित्रपटाचा हॅपी एंडिंग इथेच होतो. तर मंडळी, हे होतं इडली कढाई या चित्रपटाचं संपूर्ण एक्सप्लेनेशन. तुम्हाला हा व्हिडिओ आणि माझं एक्सप्लेनेशन आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मंडळी, भेटूया लवकरच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.